भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाला महबूबजी शेख या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। मोठा जनसमुदाय जो आहे तो पाहायला मिळतोय। काय वाटतं हे सगळं चित्र पाहून? असं आहे की ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा 91वा नारळी सप्ताहाची समाप्ती आज आहे आणि आपण बघतोय की जसा नारळी सप्ताह सुरू झाला तसा या मंडपामध्ये आणि पिंपळनेर गावामध्ये लाखो लोक रोज येतात आणि एक भक्तिमय वातावरण या मागच्या नारळी सप्ताह सुरू झाल्यापासून गाव आणि या परिसरामध्ये आहे। या अगोदर कधी नारळी सप्ताहाला भेट दिली होती? तो नारळी सप्ताह 2025 मध्ये होणारा नारळी सप्ताह काय वेगळं चित्र पाहायला? चित्र वेगळं याच्यात वेगळं आहेच निश्चितपणे। नियोजन हे खूप कमी दिवसात झालेलं आहे। गावकऱ्यांनी एक 8-10 दिवसात एवढं मोठं नियोजन केलं। मला वाटतं ही तालुक्यातली नाही जिल्ह्यातली पहिली घटना असेल की एवढ्या 8-10 दिवसात एवढं मोठं नियोजन करणं। याच्यात गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी देखील ग्रामस्थांचं कौतुक करून त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याच्यामुळं कमी वेळात आणि एक काही आधुनिक सोशल मीडियाचा वापर करून देखील प्रचार प्रसार अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे। या अशा सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण येतात असं वाटतं? निश्चितपणे येतात। या वारकरी संप्रदायाचा हा एकमेव मंडप असा आहे जिथं जाती धर्म पक्ष वर्णभेद हे विसरून सगळे लोक या एका छत्राखाली एक दिलाने येतात। असे जर मोठमोठे कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये होत जर राहिले तर वातावरण एकदम चांगलं बीड जिल्ह्याचं राहील असं वाटतं? निश्चितपणे बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलं होईल आणि चांगलं वातावरण चांगलंच आहे। काही लोक वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात पण वातावरण चांगलं आहे। सामान्य बीडकर हा जाती धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये फार काही मला वाटत नाही। सामान्य माणसामध्ये राजकीय जर काही लोक नेते मंडळी सोडली तर सर्वसामान्य माणसाच्या मध्ये जात धर्म पंथ कुठेही बीड जिल्ह्यात दिसून येत नाही। धन्यवाद महबूबजी। हे होते महबूबजी शेख आणि नारळी सप्त्याच्या या दरम्यान या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत। लाखो भाविक या पिंपळनेरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स या पिंपळनेरमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सो सूर्य जुंबडे, पिंपळनेर।